तर याच्यातला जो एक दुसरा प्रश्न होता की ट्रेडिशनल वर्सेस रोबोटिक सर्जरी. जर एखाद्याने रोबोटिक सर्जरी जर घेतली तर हाऊ इज द म्हणजे रिस्पॉन्स, म्हणजे काय म्हणायचं की मला इफेक्ट आणि हिलिंग ह्याला काय सेमच वेळ असतो का, लवकर होतं का काय? कारण का जसं तू म्हणता तसं लोकमान्य हॉस्पिटलचे जे रोबोटिक्स हे आहेत हे आता इंडियात आय थिंक वन ऑफ द नंबर 1 आहे आपलं. म्हणजे लोकमान्य वॉज द फर्स्ट टू स्टार्ट रोबोटिक जॉईंट रिप्लेसमेंट्स इन इंडिया वे बॅक इन 2016. राईट. And I think it is one of the only hospitals which has all generations of robots from first generation to fourth generation. Okay. And we have आता आमच्या पुण्यामध्येच 4 ब्रांचेस आहेत आणि सगळ्या ब्रांचला रोबोट्स आहेत. ओके. सो आणि तुमच्या सोयीनुसार तुम्हाला जी कुठली ब्रांच जवळ असेल तिकडे जरी तुम्ही गेला तरी इट वोंट हॅपन दॅट यू वोंट गेट द फॅसिलिटी ऑफ रोबोटिक सर्जरी. ओके. एव्हरीवेअर यू गो यू विल गेट द फॅसिलिटी ऑफ रोबोटिक सर्जरी. पण हे असं होतं की हे आम्ही सांगतोय आणि लोकांच्या मनात विचार येतो की डॉक्टर्सना तर रोबोट मार्केट करायचं कारण की रोबोटिकचा कॉस्ट थोडा व्हेरी होतो. बरोबर. त्याच्यानंतर त्यांना वाटतं की वाय शुड आय टेक अ रोबोट. राईट. आधी पण सर्जरी होत होत्या, आधी लोक चालत होते. बरोबर. आणि आताही सर्जरी होतं रोबोटचं एवढं मी कशाला हे करू किंवा हे मार्केटिंग आहे एवढं काय महत्व आहे, एवढं काय महत्व आहे. तर याच्याकरता JBJS जे आमचं जर्नल ऑफ बोन अँड जॉईंट सर्जरी हे एक टॉपमोस्ट मेडिकल जर्नल आहे US. तर जे आपल्याला प्रश्न पडतात हे US लोकांनाही पडतात. ॲब्सोल्युटली. फक्त त्यांचं एकच आहे की ते लगेच त्याच्यावरती रिसर्च करतात. करेक्ट. सो ह्या प्रश्नाचं एक ऑब्जेक्टिव्ह उत्तर म्हणजे जे ना डॉक्टरच्या साईडनी ना पेशंटच्या साईडनी सायन्स विज्ञान सांगतं या साईडने सायन्सच्या बाजूने एक त्यांनी उत्तर शोधून काढलं. त्यांनी एक फार सोपा उपाय केला की एकदा सर्जरी झाली की त्याच्यामध्ये आम्ही ड्रेन टाकतो गुडघ्यामध्ये, जेणेकरून तिथलं जे रक्तस्राव थोडा थोडा होत असतो ते खराब रक्त बाहेर पडतं. त्यांनी ते ड्रेन फ्लुइडचा अनालिसिस केला. ओके. आणि आपल्या बॉडीमध्ये काही विशिष्ट केमिकल्स असतात ज्याला आम्ही इंटरल्युकिन्स म्हणतो, प्रोस्टाग्लॅन्डिन्स म्हणतो. हे पेन मीडिएटर्स असतात. ओके. इन्फ्लमेशन म्हणजे तिकडे होणारी सूज याला आपण मराठीत म्हणतो, म्हणजे सोप्या भाषेत सूज आणि पेन हे त्या मीडिएटर्सनी त्यांनी मापायचा प्रयत्न केला. ओके. सो त्यांनी त्या ड्रेन फ्लुइडचे अनालिसिस केले आणि त्यात त्यांनी 2 ते 3 दिवसाकरता ड्रेन फ्लुइड्सचे ते जे केमिकल्स आहेत ते मापले. तर त्यांना असं कळलं की खरंच जे रोबोटिक सर्जरी ज्यांना झालेली आहे त्यांच्यामध्ये हे मार्कर्स प्रामुख्याने कमी येत चालले. बरोबर. सो दिस इज ए ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स जे आपण म्हणू शकतो की खरंच रोबोट्स नंतर पेन कमी होतं. करेक्ट. हे एक ऑब्जेक्टिव्ह एव्हिडन्स झाला. आणि प्रॅक्टिकल एव्हिडन्स जो आम्ही बघतो तर रोबोटिक सर्जरी नंतर पेशंट्स जे चालायला लागतात किंवा त्यांचं जे एक तुम्ही म्हणताय हॅपीनेस इंडेक्स जर आपण बघायला गेलो करेक्ट तर दे आर क्वाईट हॅपी. पेन रिलीफ चांगला असतो, लवकर त्यांचं रिहॅबिलिटेशन होतं, लवकर ते चालायला लागतात कम्पेअर्ड टू अदर पेशंट. असं नाही की दुसरे पेशंट चालणार नाही असं नसतं, पण जे तुमचं फास्ट रिलीफ फास्ट रिहॅब हे प्रामुख्याने आम्हाला रोबोटिक्समध्ये दिसून येतं. ओके. आणि जे आम्ही बघतो ते असतात की पोस्ट ऑपरेटिव्ह एक्सरे कसे आहेत ते सगळ्यात म्हणजे ते आमच्या साईडनी एक स्वतः करता एक ग्रीन फ्लॅग जे की आता पेशंटचं मी सर्जरी तर केली, पण एक्सरे मध्ये काय तर रोबोटिक्स वोंट लिव्ह एनिथिंग टू चान्स. करेक्ट. ते तुम्हाला इम्प्लांट पोझिशन ऑन स्क्रीन आधीच दाखवतात. बरोबर. म्हणजे जे माझ्या मनात आता मी कुठली सर्जरी केली तरी माझ्या मनात एक टेन्शन असतं की अरे मी तर केली आहे. करेक्ट. आणि मी माझ्या प्रकारे चांगली केली आहे किंवा कुठल्याही सर्जननी चांगल्या प्रमाणे चांगली केली असते. बऱ्याच वेळेला असं होतं की एक्सरे मध्ये आम्हाला कदाचित वेगळं काहीतरी चिन्ह दिसू शकेल. बरोबर. असं नाही की सगळ्याच वेळेला होतं, पण कधी कधी लाईफ थ्रोज अप सम सरप्राइजेस. एक्झॅक्टली. सो रोबोटिक्स हॅज टोन डाऊन दोज सरप्राइजेस बिकॉज यू आर सीइंग दॅट इम्प्लांट इन रिअल टाइम इन रिअल लाईफ. करेक्ट. तुम्हाला ऑन स्क्रीन तुमचं हाड आम्ही जे असतं गुडघा मॅप करतो त्याच्यावरती तो इम्प्लांट कसा बसेल हे आम्हाला ऑन स्क्रीन दिसतं. ओके. आणि रोबोट स्वतःच्या बाउंड्रीज मार्क करून घेतो. बरोबर. की ह्याच एरियामध्ये मला बर करायचं, याच एरियामध्ये मला सॉ फिरवायचं आणि एवढाच तुम्हाला पोर्शन काढायचं, ह्याच्याहून जास्ती नाही. दीज आर कॉल्ड हॅप्टिक बाउंड्रीज. तर त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं की समजा आता चुकून बर दुसऱ्या साईडला टच झाला किंवा जिथे तुमचे सॉफ्ट टिश्यूज असतात लिगामेंट बोन सोडून जर कुठे टच झाला बर विल स्टॉप. ओके. म्हणजे जर रिॲक्शन टाइम मिली सेकंड्स आहे की असं नाही की म्हणजे स्टॉप झाला म्हणजे काहीतरी फाडून स्टॉप झाला असं. बरोबर बरोबर. तर इट विल इमिजिएटली स्टॉप. राईट. आणि त्याच्यामुळे तुमचं एवढं ॲक्युरेसी येते आणि देर इज नो हे रिस्क ऑफ इंजुरी टू एनी अदर स्ट्रक्चर्स एस्पेशली विथ अ बर. एक्झॅक्टली. कारण की तो 5 mm to 6 mm चा बर आम्ही वापरतो
आणि इट स्टॉप्स इमिजिएटली. सो इट हॅज मेड सर्जरी क्वाईट सेफ.